आपलं केमिकल रिॲक्शन चालू आहे अल्डिहाइड अँड कीटोनच्या. यामध्ये आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, त्यानंतर रिॲक्टिव्हिटी, बरोबर. तर यामध्ये आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा मेकॅनिझम समजून घेतलं, त्यानंतर रिॲक्टिव्हिटी, त्यानंतर काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्समध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं होतं ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, त्यानंतर पाहिलं आपण ॲडिशन ऑफ सोडियम हायड्रोजन सल्फाइड, ग्रिग्नार्ड्स रिएजंट पाहिलं, आणि आता आपण डी टॉपिक चालू करणार, बरोबर. ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स. Aldehydes react with one equivalent of monohydric alcohol in the presence of trihydrogen chloride to yield alkoxy alcohol intermediate known as hemiacetals, which further react with one more molecule of alcohol to give a gem dialkoxy compound known as acetal as shown in the reaction. आता आपल्याला ॲडिशन ऑफ अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल ॲड जर केलं आपण कशाला, अल्डिहाइडला, तर त्याची रिॲक्शन इथं लर्न करायची आहे. आता अल्डिहाइडची रिॲक्शन आपण वन इक्विव्हॅलेंट मोनोहायड्रिक अल्कोहोलसोबत जर केली आपण, ओके. जसं की आता या रिॲक्शनमध्ये आपण काय घेतला होता, अल्डिहाइड, आणि इथं R-OH म्हणजे काय घेतलं आपण, मोनोहायड्रिक अल्कोहोल घेतलं, ओके. आता यामध्ये एक कॅटलिस्ट दिलं आहे तुम्हाला, काय दिलं आहे, ड्राय हायड्रोजन क्लोराईड आहे का, HCl गॅस. तर ड्राय हायड्रोजन क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये सर्वात अगोदर रिव्हर्सिबल रिॲक्शननं एक इंटरमिजिएट तयार होतो, ज्याला आपण ॲलॉक्सी अल्कोहोल म्हणतो. हा एक इंटरमिजिएट आहे. आता ॲलॉक्सी अल्कोहोल हे कशामुळं, कारण जे RCH आहे, बरोबर आहे का, RCH जो होता त्यामध्ये काय झालं की त्याला दोन जण अटॅच, आता OR- म्हणजे एक इथॉक्सी ग्रुप अटॅच आहे, बरोबर. इथॉक्सी म्हणण्यापेक्षा त्याला आपण इथर ग्रुप म्हणू, आणि एक अल्कोहोल ग्रुप म्हणून त्याला आपण काय शब्द वापरला, ॲलॉक्सी अल्कोहोल. सो RCHला OR आणि OH असे दोन ग्रुप अटॅच आहेत. तर या ॲलॉक्सी अल्कोहोलला एक नाव आहे, ते आहे हेमीॲसिटल, बरोबर. आता या हेमीॲसिटलची जी फर्दर रिॲक्शन आहे, ही वन मोर मॉलिक्यूल घ्यायचा आपल्याला अल्कोहोलचा, जसं आपण सुरुवातीला घेतला होता त्याच पद्धतीनं. तर यासोबत आपल्याला इथं रिॲक्शन घडून आणायची आहे. यामध्ये H+ आयनचा सुद्धा समावेश आहे. आता पुढं काय होतं की अप्पर साईडला तर एक OR- तर प्रेझेंट आहेच, परंतु काय झालं, खालचा जो OH ग्रुप होता, तर या OH मधला जो हायड्रोजन आहे, या हायड्रोजनला पुन्हा एकदा कोणी रिप्लेस केलं, या ठिकाणी अल्किल ग्रुपने रिप्लेस केलं, आणि दॅट्स वाय RCHला आता ORचे किती ग्रुप अटॅच झाले, दोन ग्रुप अटॅच झाले. आता जसं आपण जेमिनल डायहाइडमध्ये दोन हॅलोजन प्रेझेंट होते, हे की नाही, तर तशा पद्धतीने इथं काय झालं की जेमिनल डायॲलॉक्सी कंपाऊंड तयार झाले, कारण दोन ॲलॉक्सी ग्रुप हे कार्बनच्या चेनला अटॅच आहेत. दॅट्स वाय तयार झालेला जो कंपाऊंड आहे हा जेमिनल डायॲलॉक्सी कंपाऊंड आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ॲसिटल, है ना. त्याचं सेपरेट नाम काय आहे, ॲसिटल. तर हे झालं अल्डिहाइड संदर्भात. आता कीटोनवर अल्कोहोलची काय रिॲक्शन होते ते आपण समजून घेऊ. Ketones react with ethylene glycol under similar condition to form cyclic products known as ethylene glycol kettles. आता जे कीटोन्स आहे, तर कीटोनची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायची, इथिलीन ग्लायकोल. इथिलीन ग्लायकोल म्हणजेच काय, CH2CH2, कार्बनच्या दोन CH2ला दोन OH अटॅच असतील, तर याला काय म्हणायचं, इथिलीन ग्लायकोल. आणि हे कीटोनचा जनरल फॉर्म्युला, ओके. आता सिमिलर कंडिशन म्हणजे काय, या ठिकाणी सुद्धा काय असणार, हायड्रोक्लोरिक गॅस प्रेझेंट असणार, बरोबर. वरी जसं आपण ड्राय हायड्रोजन क्लोराईड वापरला होता, त्यानंतर ॲसिडिक कंडिशन जसं इथं H+ वापरलं होतं, तशा पद्धतीने इथं डायल्यूट हायड्रोक्लोरिकच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन आपल्याला घडून आणायची आहे. तर सिमिलर कंडिशनमध्ये काय होतं, एक सायक्लिक प्रोडक्ट तयार होतं ज्याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल कीटल्स.
आता इथिलीन ग्लायकोल कीटल्सला कसं तुम्ही लक्षात ठेवणार, तर सर्वात अगोदर जे RCR ग्रुप होता कीटोनचा तो ॲज इट इज राहिला. डबल बॉन्ड O होता इथं आपल्याला काय करायचं, सिंगल बॉन्डनं 2 ऑक्सिजन अटॅच करायचे, बरोबर. जे आपण इथिलीन ग्लायकोलचे घेतले त्या 2 ऑक्सिजनला 2 CH2 अटॅच असतील आणि ते CH2 एकमेकांना अटॅच असतील. सो अशा पद्धतीचं हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे. ओके. सो कार्बनच्या लेफ्टला तर 2 अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे, राईटला 2 ऑक्सिजन, त्याला अटॅच असणारे 2 CH2 सुद्धा एकमेकांना अटॅच आहेत ऑलरेडी इथिलीन ग्लायकोलसारखे. सो अशा प्रकारचा जो सायक्लिक प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल कीटल. ओके. Dihydrogen chloride protonates the oxygen of carbonyl compounds and therefore increase the electrophilicity of the carbonyl carbon facilitating the nucleophilic attack of ethylene glycol. आता यामध्ये जो ड्रायहायड्रोजन क्लोराईडचा रोल आहे तो रोल काय माहिती आहे का, की जो कार्बोनिल कंपाऊंडचा ऑक्सिजन आहे तर याला प्रोटोनेट करण्याचं काम हे कोण करतो, ड्रायहायड्रोजन क्लोराईड. म्हणजे H+ आयन द्यायचे कोणाला, कार्बोनिल कंपाऊंडला, बरोबर, C+Oला. आणि त्यामुळं काय होतं की प्रोटॉन भेटल्यामुळं त्या ठिकाणी कार्बोनिल कार्बनची काय वाढते, इलेक्ट्रोफिलिसिटी त्या ठिकाणी इन्क्रीज होते. आणि इलेक्ट्रोफिलिसिटी इन्क्रीज झाल्यामुळं न्यूक्लिओफिलिक अटॅक जो आहे हा कोणावर होतो, इथिलीन ग्लायकोल. आणि दॅट्स वाय तिथं इथिलीन ग्लायकोल जो आहे तर तो त्या ठिकाणी न्यूक्लिओफिलिक अटॅक करू शकतो. आता Acetals and ketals are hydrolyzed with aqueous minerals acid to yield corresponding aldehydes and ketones respectively. आता वरच्या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर पहिल्या रिॲक्शनमध्ये ॲसिटल तयार झाला होता, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये काय तयार झाला होता, कीटल तयार झाला होता. हे केव्हा तयार झाले, जेव्हा अल्डेहाइड आणि कीटोनची रिॲक्शन आपण अल्कोहोलसोबत केली होती. आता जर या ॲसिटल आणि कीटलला आपण हायड्रोलाइज केलं विथ ॲक्वियस मिनरल ॲसिड HNO3 सारखे, तर त्यांच्या प्रेझेन्समध्ये जर आपण त्यांना हायड्रोलाइज केलं तर पुन्हा एकदा आपण त्यांच्यापासून काय मिळवू शकतो, अल्डेहाइड्स अँड कीटोन्स मिळवू शकतो. म्हणून ती रिॲक्शन कशी आहे या ठिकाणी, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, बरोबर. त्यानंतर आता पाहू आपण ॲडिशन ऑफ अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्स. Nucleophiles such as ammonia and its derivative H2A and Z add to carbonyl group of aldehydes and ketones. आता आपण अगोदर समजून घेऊ की झेड काय आहे. तर खाली दिलेलं आहे तुम्हाला, झेड हा अल्किल ग्रुप असू शकतो, ॲरिल, अल्कोहोल, अमाइन, C6H5 फिनिल अमाइन किंवा NHCO NH2 यापैकी कोणताही एक ग्रुप असू शकतो. ओके. झेड जो आहे. आता यांनी सांगितलं की जे न्यूक्लिओफाईल आहे अमोनिया किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्हसारखे NH2 अटॅच है ना, झेड मग कोणताही असू द्या, फक्त आपल्याला NH2 ग्रुप किंवा अमोनिया आवश्यक आहे. तर हा जेव्हा कार्बोनिल कार्बन किंवा कार्बोनिल ग्रुप जे असतो अल्डेहाइड कीटोनमधला याला जेव्हा अटॅच होतो तशा वेळेस द रिॲक्शन इज reversible and catalyzed by acid. मग ही रिॲक्शन जी आहे तुम्ही पाहू शकता की ही रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे आणि याला कॅटलाइज करू शकतो आपण कशाच्या सहाय्यानं, ॲसिडच्या सहाय्यानं. The equilibrium favors the product formation due to rapid dehydration of the intermediate to form CN. ओके, CN. हां. आता यामध्ये एक शब्द फक्त लक्षात ठेवायचा तुम्हाला की इक्विलिब्रियम जे फेवर करायला कोणतं प्रोडक्ट फॉर्मेशन करतो, तर या ठिकाणी ॲक्च्युअल रॅपिड डिहायड्रेशन या ठिकाणी घडून यायला पाहिजे. रॅपिड डिहायड्रेशन म्हणजे काय इलिमिनेट होणार या ठिकाणी, वॉटर इलिमिनेट होणार. सो या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर पहा इथं अल्डेहाइड आणि कीटोनचा जनरल फॉर्म दिलेला आहे, C+O कार्बोनिल आहे. आता याची रिॲक्शन झेड कोणी असू द्या, फक्त आपल्याला सोबत कोण पाहिजे, NH2 पाहिजे किंवा याच्याऐवजी आपण NH2 म्हणजे काय झाला हा अमोनिया हे सुद्धा वापरू शकतो, बरोबर ना. आता इथे काय होतं की हा जो डबल बॉन्ड आहे तर हा ब्रेक होतो. तर हे जे NH2 आहे NH2ची फोड कशी करायची, NH2 झेड आहे ना, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
हायड्रोजन वेगळा घ्यायचा आहे आणि NH हा वेगळा घ्यायचा आहे, बरोबर. मग आता डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्या कॉम्बिनेशननं एक हायड्रॉक्सिल ग्रुप कोणाला अटॅच झाला, कार्बनला, आणि उरलेला जो NH आहे हा जी व्हॅलेन्सी या ठिकाणी क्रिएट झालेली आहे त्याला अटॅच होणार. सो कार्बोनिल कार्बनचा जिथं डबल बॉन्ड होतो ऑक्सिजनसोबत, तर एका ठिकाणी हायड्रोजनसोबत OH आणि दुसऱ्या ठिकाणी NH असा इंटरमिजिएट तयार होतो. फर्दर जर पाहिलं आपण तर फर्दर काय करायचं, आपल्याला डिहायड्रेशन करायचं आहे. मग आता हे डिहायड्रेशन करत असताना काय होणार की हा OH ग्रुप आणि त्यानंतर यामधला हायड्रोजन हे दोन्ही या ठिकाणी काय होतात, रिमूव्ह होतात. मग आता हे डिहायड्रेशन H2O झाला, बाहेर पडला, रॅपिड डिहायड्रेशन म्हणलो आपण. आता कार्बन आणि NZ, आता तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे, झेडची 1 असते, म्हणून कार्बन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये काय तयार होतं, या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होतो, बरोबर. आणि मग इथं जो ग्रुप तयार होईल, जो इंटरमिजिएट तयार झाला, तर तो कोणत्या फॉर्ममध्ये असेल, इंटरमिजिएट जो तयार झाला होता त्यानं फायनल प्रोडक्ट जो तयार केला, तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, C डबल बॉन्ड, म्हणजे अल्डेहाइड आणि कीटोनच्या ऑक्सिजनच्या ऐवजी इथं काय येणार, या ठिकाणी NZ येणार. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे ऑक्सिजन आहे, डबल बॉन्डला डबल बॉन्ड कायम आहे, पहा, बरोबर ना, डबल बॉन्डला डबल बॉन्ड कायम आहे. पण या रिव्हर्सल रिॲक्शनमध्ये फायनली जर पाहिलं आपण तर ऑक्सिजनची जागा नायट्रोजन, डबल बॉन्ड इकडे झाला का, सो NZ, ओके, अटॅच या ठिकाणी असणार. ठीक आहे. आता काही N सबस्टिट्यूट डेरिव्हेटिव्ह दिले तुम्हाला अल्डेहाइड्स अँड कीटोनचे, ओके, आणि त्यांचे तुम्हाला प्रोडक्ट नेम दिलेले वरच्या रिॲक्शनसाठी, बरोबर. मग आता एक लक्षात घ्या की झेड जर हायड्रोजन असेल, झेड काय असेल या ठिकाणी, हायड्रोजन असेल, तर डेफिनेटली रिएजंट कोण होता या ठिकाणी, NH अमोनिया होता, कारण अमोनियामध्येच आहे ना, पहा NH2 ग्रुपसोबत कोण आहे या ठिकाणी, H आहे, H, बरोबर. आपल्याला फक्त इथं शोधायचं आहे की ॲक्च्युअल झेडसोबत जे NH2 अटॅच आहे तर झेड कोण आहे, बरोबर. NH2 तर कंपल्सरी असणार. मग आता अमोनियामध्ये झेड कोण आहे, H. मग अशा वेळेस कार्बोनिल डेरिव्हेटिव्हचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे, हा जनरल फॉर्म्युला आहे त्याचा, C डबल बॉन्ड NZ. मग आता C डबल बॉन्ड N त्याच्याऐवजीला EH. मग आता जेवढे काही तुमचे रिॲक्शन तुम्ही स्वतः मनानं तयार करणार, तर त्या ठिकाणी जोही प्रोडक्ट असेल, आयदर तो अल्डेहाइड असेल किंवा कीटोन असेल, पण समोर C डबल बॉन्ड NH असेल, तर तो प्रोडक्टला तुम्ही शेवटी सफिक्स काय वापरणार, इमाइन सफिक्स वापरणार, बरोबर. जर अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे, अल्किल ग्रुप म्हणजे कार्बनची लॉंगेस्ट चेन होती आणि त्याला NH2 अटॅच आहे, तर रिएजंट कोण झाला या ठिकाणी, अमाइन झाला. मग प्रोडक्ट काय असाल, C डबल बॉन्ड NR असा असणार या ठिकाणी. आता याला आपण सबस्टिट्यूटेड इमाइन म्हणायचं. हा ॲक्च्युअल इथं जो तयार करायला तो काय असणार या ठिकाणी, स्किप्स बेस असणार. फर्दर जर पाहिलं तर NH2 सोबत जर OH अटॅच असेल, ओके. आता लक्षात ठेवायचं की NH2 अलॉंग विथ OH जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, हायड्रॉक्झिल अमाइन. काय म्हणायचं याला, हायड्रॉक्झिल अमाइन म्हणायचं. आता हायड्रॉक्झिल अमाइनमध्ये काय होणार की वरचा जो आपला जनरल फॉर्म्युला होता झेड, त्या झेडमध्ये झेडला कोण रिप्लेस करणार या ठिकाणी, OH. बाकी पॅटर्न तर सारखंच आहे, C डबल बॉन्ड NOH. मग आता कार्बनच्या डबल बॉन्डला NOH अटॅच असेल तर त्या प्रोडक्टचं सफिक्स काय असणार या ठिकाणी, ऑक्झाईन. त्यानंतर NH2ला NH2 जर अटॅच असेल, बरोबर, NH2ला NH2 जर अटॅच असेल तर त्याला म्हणायचं हायड्रेझिन, बरोबर, त्याला म्हणायचं हायड्रेझिन. आता हायड्रेझिनसोबत जी रिॲक्शन या ठिकाणी होणार तर ती कशी आहे पहा, कार्बन डबल बॉन्ड N आणि इथं आता झेडच्या ऐवजी कोण आला, NH2, तो तयार होणारा प्रोडक्ट हा काय असणार या ठिकाणी, हायड्रेझोन असणार. त्यानंतर आता NH2 जो आहे
या NH2ला जर एक NH आणि त्याला पुन्हा बेंझिनची रिंग जर अटॅच असेल तर त्याला म्हणायचं फिनिल हायड्रेझिन. पहा, 2 NH2 जेव्हा अटॅच होते तेव्हा त्याला काय शब्द वापरला आपण? हायड्रेझिन. पण तो एक NH2 आहे, त्याला एक पुन्हा NH अटॅच आहे, पण दुसऱ्या हायड्रोजनच्या ऐवजी कोण आहे? बेंझिनची रिंग असेल तर त्याला फिनिल हायड्रेझिन म्हणायचं. मग आता आपल्याला स्ट्रक्चर कसं राहील? कार्बन नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड आणि त्याला NH आणि बेंझिनची रिंग अटॅच असणार, तर त्या प्रोडक्टला काय म्हणणार आपण? फिनिल हायड्रेझोन. करेक्ट. त्यानंतर सेम पद्धतीनं NH2ला जर NH अटॅच आहे, परंतु NHला जी बेंझिन रिंग आहे तिथं ॲक्च्युअल काय झालं बरं? 2 नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे. कोणत्या कोणत्या पोझिशनला? 2 आणि 4 पोझिशनला 2 नायट्रो ग्रुप आहे. म्हणून हा जो रिॲक्टंट आहे तो आहे 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझिन. मग हा रिॲक्टंट, मग हे जे डायनायट्रोफिनिल हायड्रेझिनचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला काय करायचं आहे? कार्बन डबल बॉन्ड NAला अटॅच करायचं आहे, बरोबर. मग हे पूर्ण अटॅच जर केलं आपण तर काय शब्द होईल? पुन्हा एकदा हा 1 2 3 4. सो 2,4 डायनायट्रो, बेंझिनची रिंग आहे म्हणून फिनिल, आणि कार्बन आणि नायट्रोजन याला NH ग्रुप अटॅच आहे म्हणून काय शब्द आला? हायड्रेझोन. म्हणजे वरचे तिन्ही सेमच आहे, फक्त एक एक स्ट्रक्चर वाढत गेलेलं आहे. त्यानंतर NH2ला जर NHC डबल बॉन्ड NH2 अटॅच असेल तर याला आपण काय म्हणायचं? सेमी कार्बोझाईड. ओके, म्हणजे कारण याच्यामध्ये कार्बोनिल पण प्रेझेंट आहे ग्रुप, बरोबर. तर हा जो सेमी कार्बोझाईड आहे तर हा कार्बन आणि नायट्रोजनमध्ये असणाऱ्या डबल बॉन्डला फर्दर अटॅच झाला तर स्ट्रक्चर काय असेल? C डबल बॉन्ड N NH C डबल बॉन्ड O NH2. मग आता इथं IDE याच्याऐवजी काय शब्द वापरायचा? ONE, कारण किटोनसारखा ग्रुप प्रेझेंट झाला म्हणून याला सेमी कार्बोझोन म्हणायचं. ओके, सेमी कार्बोझोन. आता इथे एक इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला. 2,4 डायनायट्रोफिनॉल डेरिव्हेटिव्ह जेवढे आहेत, ओके, तर हे कसे आहेत? येलो, ऑरेंज किंवा रेड रंगाचे सॉलिड्स असतात आणि युजफुल फॉर कॅरेक्टरायझेशन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन. म्हणजे अल्डेहाइड्स आणि कीटोन यांचे कॅरेक्टराइज जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे आपल्याला हे डेरिव्हेटिव्ज आहे. जिथे आपण 2,4 डायनायट्रोफिनॉल वापरलं ना, ते सर्व डेरिव्हेटिव्ज हे येलो, ऑरेंज किंवा रेड सॉलिड्स असतील आणि अल्डेहाइड्स आणि कीटोनला कॅरेक्टराइज करण्यासाठी त्यांचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतरची रिॲक्शन आहे रिडक्शन. त्यामध्ये पहिल्यांदा आहे रिडक्शन ऑफ अल्कोहोल्स. Aldehydes and ketones are reduced to primary and secondary alcohols respectively by sodium borohydride NaBH4 or lithium aluminium hydride LiAlH4 as well as by catalytic hydrogenation. आता इथं शब्द वापरला की अल्डेहाइडचं जर रिडक्शन करायचं असेल तर कोणते अल्कोहोल वापरावं लागतील? प्रायमरी. कीटोनचं जर रिडक्शन करायचं असेल तर कोणते अल्कोहोल वापरावं लागतील? सेकंडरी. परंतु हे होत असताना आपल्याला काय करायचं आहे? कॅटलिस्ट कोण वापरायचं आहे? NaBH4 म्हणजे सोडियम बोरोहायड्राईड किंवा LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आणि आणखीन एक पद्धत आहे की जर आपण कॅटेलिटिक हायड्रोजिनेशन जर केलं, बरोबर, अल्डेहाइड्स आणि कीटोनचं, तर इथे सुद्धा आपण काय करू शकतो? अल्कोहोलचं कॅटेलिटिक हायड्रोजिनेशननं सुद्धा आपण अल्डेहाइड्स आणि कीटोनचं रिडक्शन करू शकतो. आता हे युनिट 7मध्ये झालेलं आहे आपलं, त्या ठिकाणी ते रिॲक्शन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आहे रिडक्शन टू हायड्रोकार्बन्स. The carbonyl group of aldehydes and ketones is reduced to CH2 group on treatment with zinc, amalgam and concentrated hydrochloric acid. Clemenson's reduction or with hydrazine followed by heating with sodium or potassium hydroxide in high boiling solvents such as ethylene glycol. Wolff-Kishner reduction. आता इथं हायड्रोकार्बनचं जे रिडक्शन आहे तर हायड्रोकार्बनच्या साहाय्यानं रिडक्शन आपल्याला करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला काही
टेक्निक दिले आहेत पहा 2 रिॲक्शन आहेत. फर्स्ट ऑफ ऑल अल्डेहाइड्स आणि कीटोन्स यांचा जो कार्बोनिल ग्रुप आहे तर त्याचं रिडक्शन आपल्याला कोणत्या ग्रुपमध्ये करायचं आहे? CH2 ग्रुपमध्ये करायचं आहे. मग आता हे CH2 ग्रुपमध्ये करताना इथं जे कॅटलिस्ट आहे ते आहे झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि या रिॲक्शनला म्हणायचं क्लेमेन्सन्स रिडक्शन. जसं की या रिॲक्शनमध्ये पाहू शकता तुम्ही की अल्डेहाइड किंवा कीटोनचा जनरल फॉर्म्युला आहे. तर इथं झिंक अमालगम आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड, तर याच्या प्रेझेन्समध्ये C डबल बॉन्ड O याच्याऐवजी काय झालं बरं की डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड आणि एका ऑक्सिजनच्या ऐवजी किती हायड्रोजन अटॅच झाले या ठिकाणी? 2 अटॅच झाले. म्हणजे कार्बोनिलच्या ऐवजी CH2 ग्रुप या ठिकाणी इंट्रोड्यूस झाला. CH2 इंट्रोड्यूस झाला म्हणजे इथं अल्केनचंच फॉर्मेशन झालं हायड्रोकार्बनचं, बरोबर ना. कारण इथं आपण जरी समजा एखादा घेतला समजा जसं की आपण कीटोनमधला CH3 घेतला या ठिकाणी, बरोबर. तर काय झालं बरं? प्रोपेन 1 होता. प्रोपेन 1 पासून काय तयार झाला? प्रोपेनच तयार झाला फायनली. म्हणजे इथं हायड्रोकार्बनचं फॉर्मेशन झालं. तर या रिॲक्शनमध्ये ओव्हरऑल डिहायड्रेशन म्हणजे वॉटरचा लॉस होतो आणि या रिॲक्शनला काय म्हणायचं? क्लेमेन्सन्स रिडक्शन. दुसरी रिॲक्शन जी आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे हायड्रेजिन आहे त्याच्यासोबत आपल्याला अल्डेहाइड्स आणि कीटोन्सला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. हीट करत असताना इथं सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड जो आहे तर त्याचा वापर करायचा आपल्याला इन हाय बॉइलिंग सॉल्व्हंट. आणि हाय बॉइलिंग सॉल्व्हंट म्हणून आपण कोणाचा वापर करू शकतो? इथिलीन ग्लायकोल. त्या रिॲक्शनला होल्फ-किर्चनर रिडक्शनसुद्धा म्हणतात पहा सेकंड रिॲक्शनला. पहा इथं अल्डेहाइड्स आणि कीटोनचा कार्बोनिल ग्रुप दाखवलेला आहे. NH2 त्याला काय म्हणतो आपण? हायड्रेजिन. ओव्हरऑल जर पाहिलं तर इथं वॉटरचा लॉस व्हायला, बरोबर ना, ठीक आहे नाही मागच्या रिॲक्शनप्रमाणे. आता इथे काय झालं बरं की डबल बॉन्ड ओच्या ऐवजी डबल बॉन्ड N आला आणि NH2 ग्रुप अटॅच झाला, जे की आता आपण चार्टमध्ये पाहिलं होतं तशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. फर्दर याची हीटिंग आपल्याला काय करायची आहे? पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये करायची आहे. त्यानंतर इथं आणखीन एक सॉल्व्हंट आपल्याला यूज करायचा आहे, तो आहे इथिलीन ग्लायकोल. याच्या प्रेझेन्समध्ये जर आपण हीट दिली तर हा पूर्ण यामध्ये जे 2 नायट्रोजन आहेत हे 2 नायट्रोजन डायनायट्रोजन म्हणून बाहेर पडतो. कार्बनला डायरेक्ट काय अटॅच होतो या ठिकाणी? H2. कार्बनला H2 अटॅच झाला म्हणजे पुन्हा एकदा काय तयार झालं या ठिकाणी? हायड्रोकार्बनच तयार झालं, बरोबर. कारण सेम पद्धतीनं जर आपण इथं CH3 घेतले असते, बरोबर, तर फायनल प्रोडक्टमध्ये सुद्धा आपल्या जर आपण CH3 प्लेस केले तर इथं काय तयार झाला? प्रोपेन तयार झाला. सो या रिॲक्शनला म्हणायचं होल्फ-किर्चनर रिडक्शन. दोन्ही रिडक्शन जे पाहिले आपण अल्डेहाइड्स आणि कीटोनचे, आयदर ते क्लेमेन्सन रिडक्शन असेल किंवा होल्फर-किर्चनर रिडक्शन असेल, तर दोन्ही रिडक्शनमध्ये फायनल प्रोडक्ट कोण तयार झालेला आहे? हायड्रोकार्बन. ओके, दॅट्स वाय लक्षात ठेवायचं की जेव्हा ही रिडक्शन होणार अल्डेहाइड्स आणि कीटोनचं तर हायड्रोकार्बनचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर आहे ऑक्सिडेशन, पण त्याऐवजी अगोदर आपण थोडी इन्फॉर्मेशन लेफ्टला समजून घेऊ. Bernhard Stolens, 1841 to 1918, was a professor of chemistry at the University of Göttingen, Germany. आता आपल्याला टोलेन्स रिएजंट एक कन्सेप्ट येणार आहे पुढं. तर हे एक शास्त्रज्ञ आहे बर्नहल्ड टोलन. तर हे केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते गॉन्टिंगेन युनिव्हर्सिटी जी आहे जर्मनीची त्या ठिकाणी. ठीक आहे, ऑक्सिडेशन आपण समजून घेऊ. Aldehydes differ from ketones in their oxidation reactions. आता हे जे आत्तापर्यंत आपण काय केलं? अल्डेहाइड्स आणि कीटोनच्या सोबतच रिॲक्शन घेतलं, बरोबर ना. आत्तापर्यंत सेम ट्रेंड होता, परंतु ऑक्सिडेशन जे आहे अल्डेहाइडचं हे कीटोनपेक्षा थोडंसं वेगळं आहे पहा. Aldehydes are easily oxidized to carboxylic acids on treatment with common oxidizing agent like nitric acid, potassium permanganate, potassium dichromate, etc. आता अल्डेहाइड जे आहे ना त्याला जर आपण ऑक्सिडाईज केलं, तुम्हाला माहिती आहे अल्डेहाइडमध्ये कोणता ग्रुप आहे? CHO.
आणि त्याला एक ऑक्सिजन दिला म्हणजे ऑक्सिडाईज केलं की लगेच COOH ग्रुप इंट्रोड्यूस होतो. म्हणजे कशामध्ये रूपांतर व्हायलं? कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. मग आता या ठिकाणी कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट कोण असू शकतो? नायट्रिक ॲसिड, पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट यापैकी कोणी असू शकतं? Even mild oxidizing agent, mainly Tollens reagent and Fehming's reagent, also oxidize aldehydes. आणि जर आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जर वापरले, ज्यामध्ये एक टोलन्स रिएजंट्स आहे, दुसरं फेलिंग्स रिएजंट्स आहेत, तर हे दोन्ही काय आहेत? माइल्ड म्हणजे सौम्य स्वरूपाचे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे सुद्धा या ठिकाणी नेसंट ऑक्सिजन यांनी जर COHला दिलं, जसं की तुम्ही रिॲक्शनमध्ये पाहू शकता. आता काय इथं अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे RCHO, तर इथं नेसंट ऑक्सिजन आहे. नेसंट ऑक्सिजन जे आहे त्यालाच काय म्हणतो आपण की कोणत्या तरी ऑक्सिडायझिंग एजंटनं तिथं नेसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड केलेले. मग वरती तर मी तुम्हाला हे 3 तर सांगितलेच, बरोबर. पण त्या व्यतिरिक्त टोलन्स आणि फेलिंगसारखे जे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहे माइल्ड स्वरूपाचे, ते सुद्धा या ठिकाणी जर अल्डिहाइडला सरळ कशामध्ये इझिली ऑक्सिडाईज करून त्यांचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करू शकतात, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करू शकतात. Ketones are generally oxidized under vigorous conditions, that is strong oxidizing agents, and at elevated temperatures. आतापर्यंत आपण कोणाबद्दल बोललो? अल्डिहाइडबद्दल. आता कीटोनला जर तुम्हाला ऑक्सिडाईज करायचं असेल तर त्याला थोडी व्हिगरियस कंडिशन आहे. म्हणजे याला एकतर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागतो, विशिष्ट प्रकारचं एलिव्हेटेड टेम्परेचर पण लागतं. Their oxidation involves carbon-carbon bond cleavage to afford a mixture of carboxylic acids having lesser number of carbon atoms than the parent ketone. आता कीटोनचं ऑक्सिडेशन होत असताना एक गोष्ट होती पहा, की जे कार्बन बॉन्ड आहे त्यांचं या ठिकाणी काय होतं? क्लेवेज होतं. मग आता हे क्लेवेज झाल्यामुळं कार्बोक्सिलिक ॲसिडचे काय तयार होतात? मिक्सचर तयार होतात. आणि हे मिक्सचर तयार होत असताना जेवढे काही कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतील त्यांच्यामध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या ही पॅरेंट कीटोनपेक्षा कसं असणार? डिफरंट. कारण ऑलरेडी काय झालं, कीटोन म्हणजे प्रत्येक ठिकाणी कार्बन प्रेझेंट आहे ना कीटोनमध्ये. आणि कार्बनचं काय व्हायला या ठिकाणी क्लेवेज म्हणजे बॉन्ड तुटायले आणि त्याच्यापासून वेगवेगळे COH तयार व्हायले. म्हणजे इथं तयार होणाऱ्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये असणाऱ्या प्रेझेंट असणाऱ्या कार्बनची संख्या मूळ कीटोनपेक्षा कशी असणार? कमी असणार. जसं की आता या रिॲक्शनमध्ये पहा, आता 2 अल्किल ग्रुपच्या मध्ये पहा CH2 C डबल बॉन्ड O CH2 आहे एवढं स्ट्रक्चर प्रेझेंट. आता यामध्ये काय माहिती आहे का, 2 पॉसिबिलिटीज आहेत, बरोबर आहे का? की एक तर तुमचा पहिला आणि दुसरा कार्बन याच्यामधला बॉन्ड ब्रेक झाला, आणि दुसरी कंडिशन काय आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनमधला बॉन्ड ब्रेक झाला, आहे की नाही? अशी आपण 2 कंडिशन लक्षात ठेवू. तर समजा आपण असं कन्सिडर केलं की C1 आणि C2 यामधला बॉन्ड ब्रेक झाला. मग हे ब्रेक झाल्यानंतर लेफ्टला जो RCH2 आहे ना त्याला 2 ऑक्सिजन मिळून इथं काय तयार होतो? RCOOH. आणि राईटला काय आहे? RCH2CO आहे. मग तयार होताना काय होणार? R-CH2COH. हे झालं क्लेवेज ऑफ C1 आणि C2 बॉन्ड म्हणलं. जर हे स्ट्रक्चर असं ब्रेक झालं असतं पहा, RCH2 C डबल बॉन्ड O CH2 R', बरोबर. आता हा बॉन्ड इथं ब्रेक झाला. इथं ब्रेक झाला असता तर लेफ्टला RCH2 कार्बोनिलच्या ऐवजी कोणता ग्रुप घ्यायचा तुम्हाला? COOH, बरोबर. या Rचं या ठिकाणी CH2COH असणार आणि R' जो CH2 होता त्या R' डायरेक्ट अटॅच होणार या ठिकाणी COH. मग हे झालं सेकंड क्लेवेज. म्हणजे क्लेवेजच्या दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत, लेफ्टला पण होऊ शकतं आणि राईटला पण होऊ शकतं. पण आता इथं काय झालं की 2 टाईपचे कार्बोक्सिलिक ॲसिड तयार व्हायले, म्हणून त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बनची संख्या मूळ कीटोनपेक्षा कशी असणार? कमी असणार. The mild oxidizing agent given below are used to distinguish aldehydes from ketones. आता वरती आपण काही माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटबद्दल बोललो, 2 बद्दल बोललो ना आपण. कोणते 2 होते ते? टोलन्स रिएजंट्स आणि
दुसरं काय होतं फिलिंग्स रिएजंट. आता आपण काय करू की अगोदर टोलन्स टेस्टबद्दल बोलू. आणि ॲक्च्युअल लक्षात ठेवा दोन्ही ऑक्सिडायझिंग एजंटचं काम आहे की ते अल्डिहाइड्स आणि कीटोन्सला काय करू शकतात डिस्टिंग्विश करू शकतात. बरोबर. त्यातला फरक समजा आपल्याला 2 दिले, अल्डिहाइडचं एक सॅम्पल दिलं आणि कीटोनचं सॅम्पल दिलं, तर त्याला डिस्टिंग्विश कसं करायचं त्यासाठी ही टेस्ट आहे टोलन्स टेस्ट. On forming an aldehyde with freshly prepared ammoniacal silver nitrate solution, Tollens reagent, a bright silver mirror is produced due to formation of silver metal. आता टोलन्स टेस्ट जे आहे त्यामध्ये आपण अल्डिहाइडला उष्णता देणार. हे उष्णता देताना आपण त्याला उष्णता कोणासोबत द्यायलो फ्रेशली प्रिपेअर्ड अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन. आता अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन यालाच काय म्हणायचं टोलन्स रिएजंट. म्हणजे टोलन्स रिएजंट काय आहे असं जर तुम्हाला नीटला प्रश्न विचारला तर तो आहे अमोनिकल सिल्वर नायट्रेट. याच्यासोबत आपण अल्डिहाइडला जर वॉर्म केलं तर काय तयार होतो बरं ब्राईट सिल्वर मिरर तयार व्हायला. काय तयार व्हायला ब्राईट सिल्वर मिरर या ठिकाणी प्रोड्यूस होतो. आणि याचं रिझन जर पाहिलं आपण तर सिल्वर मिरर म्हणजे एक प्रकारचं काय तयार झाला तर सिल्वर मेटल तयार झाला आहे की नाही. त्याच्या फॉर्मेशनमुळेच तो आपल्याला आता ॲक्च्युअल सिल्वर मिरर थोडासा ब्राईट स्वरूपाचा असतो म्हणजे अप्रत्यक्षित सिल्वर मेटलचंच फॉर्मेशन झालं. The aldehydes are oxidized to corresponding carboxylate anion. मग आता राहिला प्रश्न अल्डिहाइडचं काय झालं. तर अल्डिहाइड्स या ठिकाणी जेव्हा ऑक्सिडाईज होतो तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं कार्बोक्सिलेट अनायनमध्ये होतं. The reaction occurs in alkaline medium. आणि ही रिॲक्शन आपण अल्कलाईन मिडियममध्ये करत असतो. आता पहा पूर्ण रिॲक्शन कशी आहे पहा. हा आहे अल्डिहाइड बरोबर. आता टोलन्स टेस्ट हे कोणासाठी आहे सेपरेट अल्डिहाइडसाठी आपण सध्या अभ्यास करायलो. आता इथं टोलन्सचा फॉर्म्युला दाखवला आहे पहा AgNH3 2 टाइम्स आणि त्याच्यावर काय प्लस आयन आहे बरोबर आहे का. यालाच म्हणायचं अमोनिकल सिल्वर नायट्रेट बरोबर. प्लस इथं OH मायनस दाखवलं म्हणजे याचा अर्थ काय आहे इथं कोणतं मीडियम वापरलेलं आहे अल्कलाईन मीडियम वापरलेलं आहे बरोबर. मग अल्डिहाइड टोलेन्स रिएजंट आणि अल्कलाईन मीडियम याच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा आपण रिॲक्शन करतो तर मी तुम्हाला म्हणून अगोदर सांगितलं की याची पहिली तुम्हाला काय टेस्ट दिली की इथं कोणाचं फॉर्मेशन व्हायलं सिल्वर मेटल म्हणजे ब्राईट सिल्वर मिररचं फॉर्मेशन व्हायलं. सेकंड काय सांगितलं की जो अल्डिहाइड ग्रुप होता हा RCOO मायनस म्हणजे याला कोणता आयन म्हणतो आपण कार्बोक्सिलेट ॲनायन बरोबर. ॲनायन का निगेटिव्ह चार्ज आहे त्याचं फॉर्मेशन करतो. त्यानंतर या रिॲक्शनमध्ये आणखीन 2 प्रोडक्ट तयार होतात ते आहे H2O आणि अमोनिया बरोबर. वॉटर आणि अमोनियाचं सुद्धा या ठिकाणी फॉर्मेशन होतं. तर ही आहे टोलन्स टेस्ट. त्यानंतर बोलू आपण फेलिंग्स टेस्टबद्दल. Failing reagent comprises of 2 solutions. फेलिंग Failing solution A and failing solution B. आता फेलिंग रिएजंट जे आहे ना तो एकटा नाही आहे तर तो ॲक्च्युअल 2 सोल्युशनचा असतो. एक आहे फेलिंग सोल्युशन A दुसरा आहे फेलिंग सोल्युशन B. Failing solution A is aqueous copper sulfate and failing solution B is alkaline टॅर्टरेट सॉरी हां alkaline sodium potassium tartarate रोशेल सॉल्ट. Rosel salt. आता यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं की 2 सोल्युशनचं कॉम्बिनेशन हे फेलिंग रिएजंट असतं. आता फेलिंग सोल्युशन A जो आहे हा कशाचा बनलेला आहे ॲक्वियस कॉपर सल्फेट बरोबर. आणि जे फेलिंग सोल्युशन B आहे हा कशाचा बनलेला आहे अल्कलाईन सोडियम पोटॅशियम टॅर्टेरेट. आता हे सोडियम पोटॅशियम टॅर्टेरेटला दुसरं नाव काय आहे रोशेल सॉल्ट. These 2 solutions are mixed in equal amounts before test. मग आता फेलिंग सोल्युशन A आणि B हे किती घ्यायचं तर यांचं जेव्हा आपण मिक्स करू तेव्हा त्यांना कोणत्या अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे इक्वल अमाऊंट्समध्ये घ्यायचं आहे म्हणजे 50% हे आणि 50% ते. On heating an aldehyde with Fehling's reagent, a reddish brown precipitate is obtained. मग आता टेस्ट कशी आहे पहा की जेव्हाही आपण अल्डिहाइडला उष्णता देऊ फेलिंग रिएजंटसोबत तर जोही प्रिसिप्टेड या ठिकाणी तयार होतो तो कोणत्या रंगाचा असतो
रेडिश ब्राऊन रंगाचा प्रिसिप्टेट असतो आणि तो तयार झाला म्हणजे याचा अर्थ आपण फिलिंग सोल्युशनसोबत ज्याची टेस्ट केली होती तो रिॲक्टंट कोण होता? अल्डिहाइड होता. हे इथं क्लिअरिफाय होतं. Aldehydes are oxidized to corresponding carboxylate anion. आता अल्डिहाइडचं काय होतं तर वरच्याप्रमाणे वरती काय झालं होतं बरं? कार्बोक्सिलेट ॲनायनच झालं होतं ना. इथं सुद्धा कार्बोक्सिलेट ॲनायनमध्येच कन्व्हर्जन होतं. Aromatic aldehydes do not respond to these tests. आणि कधी कधी असे प्रश्न येतात बरं की ॲरोमॅटिक अल्डिहाइड तुम्हाला दिलं असेल आणि फिलिंग टेस्ट दिली असेल तिथं नो रिॲक्शन तुम्हाला लिहावं लागेल. बरोबर का? नाही तर उगा प्रोडक्ट्सच्या आपण नादी लागतो. सो आता फिलिंग टेस्टची पूर्ण रिॲक्शन समजून घ्या. यामध्ये आपण अल्डिहाइड्स घेतला मान्य. फिलिंग सोल्युशन ए कोण होता आपला? कॉपर सल्फेट. त्याचे फक्त आपण काय विचारात घेतलं इथं? कॅटायन्स विचारात घेतले कॉपर 2+. दुसरं काय होतं? सोडियम पोटॅशियम टार्टरेट म्हणजे रोशेल सॉल्ट होता पण तो कसा होता? अल्कलाईन होता. म्हणून आपण फक्त काय घेतला? हायड्रॉक्झिल आयन्स विचारात घेतले. ओके. मग आता पहिल्यांदा इथं क्लिअरिफाय केलेलं आहे तुम्हाला की अल्डिहाइड्सला आपण फिलिंग रिएजंटसोबत जर हीट केलं तर या ठिकाणी जो प्रिसिप्टेट तयार होतो तो कोणत्या रंगाचा आहे? रेडिश ब्राऊन. आला का इथं? Cu2O कॉपर ऑक्साईड जे तयार झाला तो कोणत्या रंगाचा आहे? रेड ब्राऊन रंगाचा प्रिसिप्टेड आहे. दुसरं सांगितलं तुम्हाला की अल्डिहाइड्स जेव्हा ऑक्सिडाईज होतात तेव्हा ते का तयार करतात? वरच्याप्रमाणे कार्बोक्सिलेट आयन. झालं इथं कार्बोक्सिलेट आयन RCOO-. ॲक्च्युअली याचं स्ट्रक्चर असं आहे RC+O. बरोबर. आणि वरच्या रिॲक्शनमध्ये वॉटर आणि अमोनिया बाहेर पडले होते. इथं फक्त काय होतं या ठिकाणी? वॉटर बाहेर पडतं. सो अशा पद्धतीचे टेलन्स टेस्ट आणि फिलिंग टेस्ट. आता आपण पाहू ऑक्सिडेशन ऑफ मिथिल कीटोन्स बाय हॅलोफॉर्म रिॲक्शन. Aldehydes and ketones having at least one methyl group linked to the carbon atom. Methyl ketones are oxidized by sodium hypohalite to sodium salts of corresponding carboxylic acid having one carbon atom less than that of carbonic compound. आता इथे एक लक्षात घ्या की अल्डिहाइड आहे किंवा मिथिल कीटोन. थोडं लक्षात ठेवा. आता मिथिल कीटोन कोणाला म्हणायचं की कीटोन्समध्ये ॲटलिस्ट एक मिथिल ग्रुप जर प्रेझेंट असेल कार्बोनिल कार्बनला तर त्याला काय म्हणायचं? मिथिल कीटोन. म्हणून आता आपली जी हॅलोफॉर्म रिॲक्शन आहे ना तर ही कोणाला अप्लिकेबल आहे? अल्डिहाइड्स आणि मिथिल कीटोन्स. बरोबर ना. या दोघांनाच अप्लिकेबल आहे. तर या दोघांचं ऑक्सिडेशन आपल्याला करायचं आहे सोडियम हायपोहॅलाइट. आता सोडियम हायपोहॅलाइट म्हणजे काय की आपल्याला सोडियम घ्यायचं आहे आणि ऑक्सिजनला एखादा हॅलोजन जर अटॅच असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सोडियम हायपोहॅलाइट्स. तर यानं जर ऑक्सिडाईज केलं मिथिल कीटोनला किंवा अल्डिहाइड्सला तर अशा वेळेस काय तयार होतात? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे काय की कार्बोनिल कार्बनला कोण अटॅच होणे? ONA अटॅच होणे. बरोबर आहे. ONA अटॅच असेल तर त्याला आपण सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणतो. आता हे होत असताना तिथं जर मिथिल कीटोन असतील तर मिथिल कीटोनमध्ये काय होणार बरं की या ठिकाणी त्याचा लॉस होणार. कोणाचा लॉस होणार? CH3चा काय होणार या ठिकाणी? लॉस होणार. आता हे लॉस होत असताना लॉस कशा पद्धतीचा हे समजून घ्या की इथं जे CH आहे CH3चं रूपांतर कशामध्ये होतं? CHमध्ये होतं. आणि हा CH किती हॅलोजनला सोबत घेऊ शकतो या ठिकाणी? X3. म्हणजे इथं हॅलोफॉर्म म्हणतो आपण त्याला, आहे की नाही? सो आता इथं सांगितलेलं आहे की तो हॅलोजन क्लोरीन ब्रोमिन किंवा आयोडीन या तिन्हीपैकी एक असू शकतो आणि दॅट्स वाय अशा पद्धतीची ही रिॲक्शन आहे. The methyl group is converted to haloform. हां. आणि पुढं सांगितलं की जो मिथिल ग्रुप आहे तर हा 3 हॅलोजनसोबत काय तयार करतो? हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्मचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CHX3. जसं की तर क्लोरीन राहिलं असतं तर क्लोरोफॉर्म. This oxidation does not affect a carbon-carbon double bond if present in the molecule. आणि या ऑक्सिडेशन रिॲक्शनची एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये जर कुठेही कार्बन कार्बनमध्ये चेनमध्ये जर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर तो अफेक्ट होणार आहे का? नाही. शब्द का वापरला?
डज नॉट अफेक्ट, कारण खाली तुम्हाला लगेच एक रिॲक्शन दाखवलेली आहे, बरोबर. आता इथे जर पाहिलं आपण तर हे आपला कार्बोनिल कार्बन, बरोबर आहे का. आता याला एका साईडला कोण प्रेझेंट आहे, मिथिल, आणि दुसऱ्या साईडला जर पाहिलं आपण तर एक असं स्केलेटन प्रेझेंट आहे की जे स्केलेटन ॲक्च्युअल कोणता ग्रुप रिप्रेझेंट करेल, अल्किन ग्रुप रिप्रेझेंट करेल, बरोबर ना. डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणी. मग हा जो डबल बॉन्डचा स्ट्रक्चर आहे तो जर तुम्ही पाहिला तर तो ॲज इट इज आहे, तो कुठेही अफेक्ट झालेला आहे का, तो अफेक्ट झालेला नाही. होतं काय, मग वरच्या ट्रेंडनुसार चालायचं. वरचा ट्रेंड का सांगितलं होतं तुम्हाला, की जे कार्बोनिल अटॅच असणारा मिथिल आहे तो का तयार करतो, या ठिकाणी हॅलो फॉर्म तयार करतो. आता रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट आपण कोण वापरला, सोडियम हायपोक्लोराईड. मग सोडियम हायपोक्लोराईड वापरला म्हणून इथं का तयार झाला, क्लोरोफॉर्म. हे जे मिथिल ग्रुप आहे हा का तयार करणार, क्लोरोफॉर्म तयार करणार. आणि जे सी डबल बॉन्ड ओ आहे तर याला जो मिथिल ग्रुप अटॅच होता त्याच्याऐवजी आपल्याला सोडियम सॉल्ट घ्यायचा आहे, म्हणजे काय अटॅच करायचं आहे, O- Na+, इथं आपल्याला अटॅच करायचं. तर अशा पद्धतीची ही रिॲक्शन. Iodoform reaction with sodium hypoiodide is also used for detection of CH3CO group or CH3CHOH group which produces CH3CO group and oxidation. आता यामध्ये स्पेशल आयडोफॉर्मची एक टेस्ट दाखवली तुम्हाला, की आयडोफॉर्मची रिॲक्शन जर आपण कोणासोबत केली, सोडियम हायपोआयोडाईडसोबत जर केली, बरोबर आहे का. आयडोफॉर्म रिॲक्शन विथ सोडियम हायपोआयोडाईड, तर ही कशासाठी ॲक्च्युअली युजफुल आहे, तर युजफुल डिटेक्शन ऑफ CH3CO ग्रुप, म्हणजे जे आपण मिथिल आणि कार्बोनिल ग्रुप म्हणलो होतो ना, CH3CO ग्रुप प्रेझेंट आहे का नाही हे आपल्याला जर डिटेक्ट करायचं असेल, किंवा CH3CHOH ग्रुप. ओके, सो CH3CHOH या दोन्हीपैकी जर एक ग्रुप, आता CH3CHOH का बरं, कारण हा फर्दर पुन्हा काय करणार या ठिकाणी, ऑक्सिडेशन नंतर CH3CO ग्रुप तयार करू शकतो, बरोबर. आणि म्हणून आयडोफॉर्मची टेस्ट लक्षात ठेवायची, की आयडोफॉर्मची रिॲक्शन जर आपण सोडियम हायपोआयोडाईड, सोडियम हायपोआयोडाईडचा फॉर्म्युला काय असेल, NaOI, बरोबर. आणि आयडोफॉर्म CH3. तर या दोघांची जर आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन जर घेतली तर आपण CH3CO ग्रुपला आयडेंटिफाय करू शकतो, किंवा CH3CHOHला सुद्धा, कारण तो फर्दर CH3CO ग्रुप प्रेझेंट करणार आहे. म्हणून मिथिलसोबत जर कार्बोनिल ग्रुपला शोधायचा असेल तर आयडोफॉर्मला आपण सोडियम हायपोआयोडाईडसोबत यूज करायचं. त्यानंतर आहे एक्झाम्पल 8.4. An organic compound A with molecular formula C8H8O forms an orange-red precipitate with 2,4-DNP reagent and gives yellow precipitate on heating with iodine in the presence of sodium hydroxide. आता पहिली कंडिशन काय दिली आपल्याला, एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्याला आपण एनं रिप्रेझेंट करू, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आपल्याला C8H8O, बरोबर. आता हा काय करतो, ऑरेंज रेड रंगाचा एक प्रिसिपिटेट तयार करायला, पण केव्हा, जर त्याची रिॲक्शन कोणत्या रिएजंटसोबत झाली, 2,4-डायनायट्रोफिनिल या रिएजंटसोबत गेली. ओके, आणि पुढं काय सांगितलं, गिव्ज येलो प्रिसिपिटेड ऑन हिटिंग विथ आयोडीन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आणि सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये जर त्याची रिॲक्शन फर्दर आयोडीनसोबत केली तर कोणता प्रिसिपिटेट तयार व्हायला, येलो प्रिसिपिटेट तयार होत असेल. It neither reduces Tollens or Fehling's reagent nor does it decolorize bromine water on Bayer's reagent. आता हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड ए बद्दल आपण बोललेलो त्याचं वैशिष्ट्य आहे का, हा टोलन्स किंवा फेलिंग्स रिएजंट जो आहे तर यांना रिड्यूस करत नाही. ओके, इट नायदर रिड्यूसेस टोलन्स अँड फेलिंग रिएजंट नॉर डज इट्स डिकलराइज ब्रोमिन वॉटर ऑर बेअर्स रिएजंट. आणि बेअर्स रिएजंट आणि ब्रोमिन वॉटरला तो डिकलराइज पण करत नाही. म्हणजे त्याची वैशिष्ट्य सांगितली एची, की तो टोलन्स आणि फिलिंग्स रिएजंटला पण रिड्यूस करत नाही आणि ब्रोमिन वॉटर आणि बेअर्स रिएजंटला डिकलराइजसुद्धा करत नाही. हे त्याचे गुणधर्म आहेत. On drastic oxidation with chromic acid, it gives a carboxylic acid B having molecular formula
7H6O2. आता एचं जर आपण ड्रॅस्टिक ऑक्सिडेशन केलं कोणासोबत, क्रोमिक ॲसिडसोबत, तर हा एक कार्बोक्झिलिक ॲसिड तयार करतो बी नावाचा, आणि या कार्बोक्झिलिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, C7H6O2. Identify the compounds A and B and explain the reaction involved. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे की ए आणि बीला फाईंड करायचं आहे. आता एक लक्षात घ्या, ठीक आहे, सोल्युशन पण आपण रीड करून घेऊ. A forms 2,4-dinitrophenyl derivative. Therefore, it is an aldehyde or a ketone. आता ए हा जो कंपाऊंड होता आपल्याकडे, तर आपण पाहिलं की त्यानं काय तयार केला बरं, 2,4-डायनायट्रॉक्सिफिनल तयार केला, बरोबर आहे का. तर डेरिव्हेटिव्स त्यानं तयार केला. याचा अर्थ तो कोण असला पाहिजे, अल्डिहाइड्स किंवा कीटोन असला पाहिजे. पण Since it does not reduce Tollens or Fehling's reagent, A must be ketone. पण आता इथं सांगितलं की तो टोलेन्स आणि फेलिंग रिएजंटला काय करत नाही, रिडक्स करत नाही. कारण आपण वरती पाहिलं होतं पहा, तुमच्या लक्षात असेल की टोलेन टेस्टमध्ये आपण अल्डिहाइडचं रूपांतर कार्बोक्झिलेट ॲनायनमध्ये केलं होतं, आणि फेलिंग टेस्टमध्ये अल्डिहाइडचं रूपांतर हे कार्बोक्झिलिक ॲनायनमध्ये केलं होतं. तर दोन्ही टेस्ट जे आहेत त्या कोणाला बिलॉंग करतात, अल्डिहाइडला बिलॉंग करतात. आता इथं आपल्याला सांगितलं होतं की टोलन्स आणि फेलिंग्स रिएजंटला ए रिड्यूस करत नाही, म्हणजे याचा अर्थ काय झाला, अल्डिहाइड्स आणि कीटोनमधला अल्डिहाइड हा ऑप्शन संपला, कारण ते तर ॲक्च्युअली बिलॉंग करतात. म्हणजे याचा अर्थ 100% ए हा जो कंपाऊंड आहे तो कोण आहे, कीटोन आहे. A responds to iodoform test. आता एचं एक वैशिष्ट्य आहे की त्यानं आयडोफॉर्म टेस्टला काय केलेलं आहे, या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला आहे. Therefore, it should be a methyl ketone. मग एकच प्रकारचा कीटोन आहे जो आयडोफॉर्म टेस्टला कोण एक तर अल्डिहाइड करेल किंवा मिथिल कीटोन करेल. आता अल्डिहाइडचा वरीच विषय संपला की टोलन्स आणि फिलिंगसोबत त्याचा काही संबंध नाही. दॅट्स वाय तयार होणारा म्हणजे एकतर आपण हे कन्फर्म केलं की अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये कोण आहे, तो कीटोनच आहे, कारण त्यानं टोलन्स आणि फिलिंग्सला रिड्यूस केलं का नाही. इथं हे क्लेरिफाय झालं. दुसरं क्लेरिफाय झालं की ॲडोफॉर्म टेस्ट आहे, तर ॲडोफॉर्म टेस्टला दोनच जण बिलॉंग करतात, अल्डिहाइड किंवा मिथिल कीटोन. अल्डिहाइडचा वरी विषय संपला, म्हणजे आता हे पण कन्फर्म झालं की तो मिथिल कीटोन आहे. A indicates high degree of unsaturation. A does not decolorize bromine water or base reagent. This indicates the presence of unsaturation due to an aromatic bond. आता एका साईडला मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे, मग आता दुसऱ्या साईडला ॲरिल आहे का अल्किल आहे, म्हणजे बेंझिनची रिंग आहे का कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे, हे फाईंड करावं लागेल आपल्याला. आता तिथं जर ब्रोमिन वॉटर आणि बेअर्स रिएजंट जे आहे हे जर डिकलराईज झाले असते, तर आता इथं झाले असते तर इथं सिंगल बॉन्ड आहे. पण इथं काय झालेलं आहे की ब्रोमिन वॉटर्स अँड बेअर्स रिएजंट हे डिकलराईज झाले का, एनं झाली नाही. ती पण इन्फॉर्मेशन आपल्याला दिली होती. इथं सांगितलं होतं की नायदर नॉर नाही का शब्द वापरला, तर ब्रोमिन वॉटर आणि बेझेस एजंटला ते काय करत नाही, डिकलराईज करत नाही. मग डिकलराईज करत नाही याचा अर्थ यांच्यामध्ये काय आहे, हाय डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन, म्हणजे जास्तीत जास्त डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. जास्तीत जास्त डबल बॉन्ड प्रेझेंट आहे याचा अर्थ अनसॅच्युरेशन ही कोणामुळे आहे, ॲरोमॅटिक रिंग. याचा अर्थ बेंझिनची रिंग आहे त्याला सी डबल बॉन्ड अटॅच आहे, आणि दुसऱ्या साईडला कोण आहे, मिथिल आहे, म्हणजे मिथिल बेंझिल कीटोन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. हे इथं कन्फर्म झालं. Compound B, being an oxidation product of a ketone, should be a carboxylic acid. आता कंपाऊंड बी जो आहे त्यानं कन्फर्म केलं की तो ऑक्सिडेशन प्रोडक्ट आहे. वरती तुम्हाला सांगितलं होतं की ड्रॅस्टिक ऑक्सिडेशन कोणासोबत झालं होतं, क्रोमिक ॲसिडसोबत, तेव्हा कार्बोक्झिलिक ॲसिड तयार झाला. म्हणून आता हे तर कन्फर्म झालं आहे की कीटोनचा जो प्रोडक्ट आहे तो ऑक्सिडेशनवर काय तयार करतो, कार्बोक्झिलिक ॲसिड तयार करतो. The molecular formula of B indicates that it should be a benzoic acid, and compound A should be therefore be a monosubstituted aromatic methyl ketone. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला बीचा दिला होता, काय दिला होता बरं, C7H6O2. आता C7H6 म्हणजे जास्तीत जास्त किती रिंग प्रेझेंट आहे बेंझिनची, एकच रिंग प्रेझेंट आहे. आणि दॅट्स वाय मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानं इंडिकेट केलं की एक तर तुम्हाला माहिती आहे ना तिथं ॲसिड प्रेझेंट आहे, ॲसिडला तर एक कार्बन गेला, उरले 6 कार्बन, म्हणजे बेंझिनची एकच रिंग प्रेझेंट आहे, म्हणजे तिथं
कंपाऊंड ए जो आहे पहा मॉलिक्युलर फॉर्म्युला बी इंडिकेट काय करतो की बी हे काय असला पाहिजे, बेन्झोइक ॲसिड असला पाहिजे. आणि कंपाऊंड ए जो आहे हा 100% काय असला पाहिजे, मोनो सबस्टिट्यूट ॲरोमॅटिक मिथिल कीटोन. आला शब्द ॲरोमॅटिक मिथिल कीटोन शब्द आला म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्याच्या एका साईडला कोण आहे, बेन्झीन, आणि दुसऱ्या साईडला मिथिल ग्रुप. The molecular formula of A indicate that it should be a phenyl methyl ketone, acetophenone. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला आपण एचा दिला होता C8H8O. आता याच्या साहाय्यानं तुम्ही एक बेन्झीन रिंग तयार करा, एक मिथिल ग्रुप तयार करा, एक C बॉन्ड तयार करा, झालं, सगळे संपले. याचा अर्थ फायनली इथं क्लिरिफाय झालं की आपण जो ए रिॲक्टंट घेतला होता तर C8H8O. लक्षात येईल तुम्हाला काय काय गोष्टी झाल्या याच्यात इव्हेंट. आता सर्वात सुरुवातीला आपल्याला दिलं होतं मॉलिक्युलर फॉर्म्युला, बरोबर, C8H8O, बरोबर. आता आपण सर्व गोष्टी लर्न केलेल्या आहेत की पहिल्यांदा आपण लर्न केलं की तो अल्डिहाइड नाही आहे, नंतर आपण कन्फर्म केलं तो मिथिल कीटोन आहे. त्यानंतर आपण लर्न केलं की बेस रिएजंट सनब्रोमिन वॉटरला तो डिकलराईज करत नाही, म्हणजे तिथं हाय डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन, म्हणजे तिथं बेन्झीन रिंग प्रेझेंट आहे, आणि तो फॉर्म्युला आपण ऑब्टेन केला. ही एक ट्रिक झाली. दुसरी ट्रिक काय झाली की सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलं होतं की हा जो ए कंपाऊंड आहे 2,4-DNP डेरिव्हेटिव्स तयार करतो, बरोबर. मग याची रिॲक्शन आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी पहा. सर्वात अगोदर आपल्याला 2,4-DNP हायड्रोजनसोबत रिॲक्शन करावं लागेल. आता आपण वरती पाहिलं होतं की त्या ठिकाणी काय होतं की जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजन आणि हा या ठिकाणी जो हायड्रोजन आहे तर हे या ठिकाणी काय होतात, रिप्लेस होतात, आणि या कार्बनला डबल बॉन्ड डायरेक्ट हा NHN ग्रुप अटॅच होतो, हे की नाही, बरोबर. सो हा ग्रुप या ठिकाणी अटॅच झाला आणि याला आपण काय म्हणलो होतो, 2,4-DNP डेरिव्हेटिव्स, जे आपण स्टार्टिंग लेक्चरच्या सुरुवातीला पाहिलं होतं, बरोबर आहे का. तर पहिले आपल्याला ट्रिक त्यांनी काय दिली होती की ए जो कंपाऊंड आहे तो 2,4-DNP डेरिव्हेटिव्स तयार करतो, बरोबर. तो आपण इथं तयार करून घेतला. त्यानंतर सेकंड केसमध्ये आपल्याला त्यांनी ट्रिक काय दिल्या होत्या की हा जो आपण ए डेरिव्हेटिव्स घेलो ए कंपाऊंड, तर ए कंपाऊंडचं त्यांनी काय काय वैशिष्ट्य सांगितलं होतं की आयडोफॉर्म टेस्ट सांगितली होती, बरोबर आहे का. पहा, सोडियम हायड्रॉक्साईडसोबत आयोडीनची रिॲक्शन झाली की इथं काय तयार झाला, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झाला इथं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, आणि प्लस काय तयार झालेला आहे या ठिकाणी, आयडोफॉर्म तयार झालेला आहे. बी प्रोडक्टचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला होता C7H6O2, बरोबर. आणि आपल्याला माहीत आहे की क्रोमिक ॲसिड सोबत तो काय होतो या ठिकाणी ऑक्सिडाईज होतो, H2CrO4, बरोबर. याच्यासोबत झाल्यानंतर बेन्झीनच्या रिंगला कोण अटॅच झाला, COOH, म्हणजे इथं बेन्झोइक ॲसिडचं फॉर्मेशन होतं. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर या टेस्टनं आपल्याला ए जो आपण आयडेंटिफाय केला तर ए हा कोण आहे सांगा मग, फिनिल मिथिल कीटोन. कोण होता ए, फिनिल मिथिल कीटोन, ज्याला आपण ॲसिटोफेनोन म्हणू. आणि जे बी प्रोडक्ट तयार झालेला आपल्याला, तर बी प्रोडक्ट कोणी आपला मग बेन्झीनच्या रिंगला COOH, म्हणजे बेन्झोइक ॲसिड. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन ड्यू टू हायड्रोजन संदर्भात डिस्कस करू.